हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. गाईज, आज सकाळी उठलो, मस्त फ्रेश झालो आहे आणि आज फायनली जायचं आहे मला नाशिकला. आणि आज काहीही झालं तरी जायचंच आहे. बाकी तुम्ही आता मी सकाळी उठलो आहे आणि हे आमच्या गावाकडचं वातावरण बघा. हे सूर्यदेवता अँड लाईक दिस पूर्ण तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येतो आहे, एकदम चिवचिवाट, एकदम मन प्रसन्न होऊन गेलं आहे सकाळी सकाळी. आणि गावाकडची सकाळ अशी मस्त शांत, मंजूर आणि एकदम मन प्रसन्न होऊन जातं सकाळी सकाळी. आणि त्यातल्या त्यात अजून मी आलो आहे टेरेसवरती मस्तपैकी. मी रोज तसा इथंच चहा पितो, मस्त वातावरणाचा आनंद घेतो. आणि आज मला नाशिकला अर्जंट जावंच लागणार आहे, कारण की कालही स्किप केलं मी जाणं. आणि एक काम आहे ते मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन. बाकी मला जाणं तर आहेच. बाकी भाई माझी अजून पॅकिंग पण नाही झालेली, मला पॅकिंगही करावं लागेल. त्यात अजून काय राहतं माझं इथे आणि काय तिकडे घेऊन जातो. आणि दरवेळेचं काही ना काही राहून जातं. मागच्या वेळी तर डायरेक्ट बेड कवरच राहून गेलं होतं, बेडशीट. तर यावेळी काय राहतं. बाकी मला एकदम म्हणजे आज काही विसरणार नाही अशा प्लॅनिंगमध्ये जाणार आहे मी. फायनली गाईज आता सर्व पॅकिंग करतोय मी. आपली पॅकिंग वगैरे डन झाली आणि आता करतोय मस्तपैकी नाश्ता. आणि मला घ्यायला आलाय ओम. आम्ही पोहे खातोय, पोहे खाऊन याला बस स्टँडवर सोडणार आहे आम्ही. आणि बिना आंघोळीचा आलाय बघा आपली पॅकिंग. ही बॅग आणि ते पिशवीने थोडं स्वेटर वगैरे घेतले आणि मस्तपैकी आईने पोहे बनवले, नाश्ता पोटभर करून घेतो. आणि ओम डायरेक्ट बिना आंघोळीचा आलाय, नूरच दिसत नाही ओमच्या चेहऱ्यावर. बाकी आता मस्तपैकी नाश्ता करून घेतो. ओम मला स्टँडवर सोडेल आणि आपण डायरेक्टली आता भेटू नाशिकला माझ्या रूमला. तोपर्यंत तुम्ही पण नाश्ता वगैरे करून घ्या आणि जेवण बी करून घ्या. केव्हा भेटेल तुम्हाला? हां, जेवण बी करून घ्या. याचा बरोबर नाही उद्या येतो का परवा येतो आता? नाही गाईज, तुम्हाला मी माझ्या रूमवरती 100% भेटतो. 2च सेकंद लगेच तुम्हाला. माझा हा भाऊ आपल्या रूमला बस. काही थोड्या दिवसाचं आहे फक्त, त्यांना मी सांगितलं नाही अजून. हो सांगतो मी. रूमचा बी किस्सा आहे, आज अर्जंट काम आहे, तेच अर्जंट काम आहे ते. एवढ्या 2-3 दिवसात मिटवायचं आहे. आणि मोहित तिकडे वाट पाहतोय तुझी. हा, मोहित बी वाट पाहतोय, म्हणून आता लवकरात लवकर नाश्ता करतो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्टली नाशिकला माझ्या रूमला. बाय बाय. फायनली गाईज रूमला आलोच आणि येताच बरोबर मी थोडीशी झोप वगैरे काढून घेतली. बाई साहेब त्या बसचं एवढं डोकं दुखत होतं, इतकं डोकं दुखत होतं. आलो डायरेक्ट झोपून घेतलो. आता उठलोय मस्तपैकी, फ्रेश झालो सगळ्यात आधी. आता म्हटलं मस्तपैकी चहा पिऊन. आणि त्याआधी आपल्याला लागली खूप छोटीशी भूक लागलेली, तर काहीतरी खाऊन पण येऊ म्हटलं आणि चहा वगैरे पिऊन येऊ. गाईज तर आता आम्ही डिसाईड केलं की मस्तपैकी डोसा खायला जाऊ. 8 दिवसापासून डोसा खाल्ला मी, तर मग चला जाऊ मस्तपैकी डोसा वगैरे खाऊन येऊ. फायनली गाईज आपला डोसा आला आहे, तर आम्ही आता काम चालू करतो. गाईज तर आपली पेटपूजा सक्सेसफुली झाली. आणि डोसा, यार तुम्हाला डोसाबद्दल काय सांगू. डोसा फूड आयटम माझ्यासाठी असा आहे ना, मी ब्रेकफास्टलाही खाऊ शकतो, लंचलाही खाऊ शकतो अँड डिनरलासुद्धा खाऊ शकतो. मला डायरेक्ट म्हणजे केव्हाही द्या, एकदम आय लव्ह दिस, एकदम जबरदस्त लागतो. डायरेक्ट म्हणजे लागतो म्हणजे मला पर्सनली खूप आवडतो तो. बाकी आता खाल्लं तर गेलं आहे, आता मस्तपैकी चहा वगैरे पितो आणि बघू काही नियोजन झालं तर. आणि काही नियोजन नाहीच झालं तर डायरेक्टली जाऊ आपण रूमला. काय रे सांडून गेला. फायनली गाईज पेटपूजा झाली, चहा पिला आणि काही नियोजन तर नाही झालं, बट कटिंग अचानक दुकान दिसलं कटिंगचं. म्हणे मी कटिंग करून घेतो म्हणे. फोन लावला, नंबर लावला आणि कटिंगला बसवला मोहित. बाकी त्याच्यामुळे थोडासा टाईम झाला, अंधार वगैरे पडून गेलं आहे आणि आता बसलोय रूमला. बाकी आमचा रूम एवढा घाण होऊन गेलेला आहे. रूमला आपण इतके दिवस नव्हतो तरी रूम एवढा घाण कसं करायला. पण कोणतरी प्राणी राहत होता. हे बघा असं तुम्हाला दिसणार नाही, पण एकदम कुठे कागद पडलेले, कुठे धूळ आहे. आता मी बेडशीट वगैरे धुवून आणलेलं होतं आणि त्याच्यामुळे थोडंसं फ्रेश तर वाटतंय. बट हा या जो पसार आहे ना ते तो पण आवरावं लागणार आहे आम्हाला. किती झालं आपल्याला आवरावं लागेल. बाकी आता किती दिवसापासून नव्हतो रे आपण. त्याच्यावरती झालं दात नाही जास्त बऱ्याच दिवसापासून नव्हतं. तुम्हाला तर माहिती कधीपासून गेलेलो होतो, पण मी ते एवढं दिवस ब्लॉग पण केला नाही ना. बरोबर आहे, बऱ्याच दिवसापासून नव्हतो गाईज मी. तसं आता आलो आहे फायनली आणि एक पेंडिंग काम आहे ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल काय काम आहे. बाकी आता रूम वगैरे आवरावं लागेल आम्हाला. आणि 4-5 दिवसाकरता काय आवरायचं. 4-5 दिवसाकरता काय आवरायचं. आवरावं तर लागेल ना, आपल्याला राहायचं आहे.
राहणार आहे आपण हे राहणार चालेल. जिथं राहतो ती जागा तरी साफ केली पाहिजे. रूम तर खराबच आहे आमचा, पूर्ण रूम भरलेला राहतो कचरा धुवून ते. बट आम्ही ज्या रूम मध्ये राहतो तो तरी स्वच्छ राहतो. बाकी आम्ही नव्हतो तरी भरून गेलेला आहे तो रूम. तो पण स्वच्छ करावा लागेल आता गाईज. आणि मी तर आलोय रूमला आणि मोहित तर त्या आधीच आला होता. आम्ही सोडून गेलो होतो मोहितला. तुम्हाला आता माहिती रितेश पण उद्या येणार आहे. म्हणजे तो येणार आहे उद्या. भाई साहेब असं म्हणजे दरवेळी ना एक तर दोनच्या जोड्या तर यायच्या आमच्या. यावेळी प्रत्येक जण सेपरेट आलंय. ते गोष्ट वेगळी. मी मोहितला इथं सोडून गेलो होतो परत रिटर्न. बट आता मोहित आला एक दिवस आड करून, मी आलो मला की एक दिवस आड करून उद्या अजून रितेश येणार आहे. तर मग तो आपल्याकडे येणार आहे रूमला. तिकडं पण जत्रा हॉटेलला जाईल. बट आपल्याकडे उद्या मुक्कामी राहील तो मस्तपैकी. काय काही नियोजन करावं लागेल काहीतरी. उद्या रितेश येईल मस्तपैकी, काहीतरी नियोजन करावं लागेल. नंबर प्लेट बनवल्या आहे रितेशनी न्यूवाल्या स्कूटीला. आणि हा गाईज रितेशनी इकडं स्कूटी पण आणलेली. ते तुम्हाला सांगायचंच राहिलं. मस्तपैकी कॉलेजला यायला जायला, क्लासला यायला जायला म्हणे लागते म्हणे, पाय दुखता म्हणे, फलांग्या जास्त साथ देत नाही रितेशच्या. म्हणून मग स्कूटी पण आणलेली इकडं. तर उद्या येईल रितेश मस्तपैकी. बाकी काहीतरी नियोजन बनलं तर ठीक, जाऊ एका ठिकाणी. बाकी हा ब्लॉग करतो मी इथंच आहे. फायनली रूमला येऊनच लागलो आणि भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.